मराठी माणसाला खाण्याची आवड आहे, फिरण्याची आवड आहे, पण आपण महाराष्ट्र व्यतिरिक्त कुठे दुसरीकडे गेलो तरी मराठी माणूस महाराष्ट्रीयन फूडशिवाय किंवा महाराष्ट्रीयन डिशशिवाय राहू शकत नाही. आपण आता सध्या दिल्लीमध्ये आहोत. आपण 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आजचा दुसरा दिवस आहे. तुम्हाला एक गोष्ट ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, जसं की आपण बघतो की महाराष्ट्रीयन फूड इतर ठिकाणी सहसा नाही मिळत, पण आत्ता दिल्लीमध्ये सेम महाराष्ट्राची चव घेण्याजोगं एक हॉटेल आम्हाला भेटलेलं आहे. त्यांच्याशी आज आपण गप्पा साधणार आहोत. ते आहे सैराट महाराष्ट्रीयन क्युझिन. त्यांचे हॉटेल्स आहेत, जे की 3 त्यांचं एक्सपान्जन झालेलं आहे 3 हॉटेल्समध्ये. आपल्यासोबत आहेत अमोल इंगळे सर. त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. बरं, आता ही जी तुमची हॉटेल आहे, 3 हॉटेल तुम्ही एक्सपान्जन केलेलं आहे, म्हणजे कशी कल्पना सुचली दिल्लीमध्ये महाराष्ट्रीयन फूड करायची? आम्ही दोघं, गणेश इंगळे आणि मी, अमोल इंगळे भाऊ आहेत. तो माझा भाऊ आहे. तर आम्ही तो आधी आलेला इथं दिल्लीत. तर तो लायब्ररी पहिला चालवायचा. त्याच्यानंतर थोडं थोडं चालत मग आपली महाराष्ट्रीयन मुलं जास्त भेटतात इथं. तर बोलले, अरे चल तू हॉटेल चालू कर. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला पण थोडं रिस्पॉन्स भेटणार ना. आम्ही बिझनेससाठीच आलेलो. त्याच्यानंतर मग ते आम्ही चालू हॉटेल केल्यानंतर एक चालू केलं. नाश्ता सेंटर, जेवणासाठी. आता तसे करीत माझे 3 हॉटेल आहेत. आता ज्यूस सेंटर, नाश्ता सगळं वेगवेगळे. बरं, काय काय असतात हॉटेलमध्ये? तुम्ही कुठले कुठले डिशेस तुमचे असतात मराठी डिश पूर्ण? आता वडापाव, दाबेली, मिसळपाव सगळे आपले महाराष्ट्रीयनच. चिकन बिर्याणी हे सगळं आपलं म्हणजे व्यवस्थित आपल्या रिजनेबल रेटमध्ये, महाराष्ट्रीयन रेटमध्येच. बरं, दिल्लीवाल्यांचा काय रिस्पॉन्स आहे याच्यावर? दिल्लीवाल्यांचा, महाराष्ट्रवाल्याचा पण रिस्पॉन्स चांगला आहे आणि दिल्लीवाल्यांचा पण चांगला आहे. त्याच्यापेक्षा इतर राज्यवाल्याचा पण चांगलाच आहे. नॉर्थ सगळ्या राज्याचं छान आहे. बरं, जास्त कोणता असा फूड आयटम आहे, कोणता असा पदार्थ आहे तुमच्या हॉटेलमधला जो सगळ्यात जास्त त्याचे खप होतो? वडापाव. वाह, वडापाव. वडापाव आणि कटिंग चाय. कटिंग चाय. हां. छान छान. बरं, साधारण काय टायमिंग असतो तुमच्या हॉटेलचा? किती वाजेपर्यंत चालू? 7 वाजता खोलतो, 12 वाजेपर्यंत बंद करतो. म्हणजे सकाळचा नाश्ता. पुन्हा दुपारी 4 वाजता खोलतो आणि रात्री 10 वाजता बंद करतो. मग त्याच्यानंतर मग दुसरं मग बिर्याणीवाला तर चालूच असतं. म्हणजे जेवणावालाही वेगळं टायमिंग, 12 ते 4 आणि 7 ते 12 वाजेपर्यंत रात्री चालूच असते. बरं, म्हणजे फक्त महाराष्ट्रीयन फूड्सच असतात की काय व्यतिरिक्त? महाराष्ट्रीयन फूड, दुसरं व्यतिरिक्त दुसरं काही नाही. म्हणजे आपण ट्राय करतोय, म्हणजे वेगवेगळे लोक तर पंजाबी हे सगळं त्यांना आपण म्हणजे ट्राय करतोय आपण एक्स्ट्रा, असं म्हणजे की नवीन नवीन गोष्टी. तर त्यांना ते महाराष्ट्रीयनच आवडतं. असं नाही की दुसरं खाऊन बघतात एकदा, मग ठीक आहे महाराष्ट्रीयन खाऊन बघतात. बरं, आता आपल्याला जसं मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी थोडा जागेचा थोडा प्रॉब्लेम होतो. तर या म्हणजे इथे तुम्ही दिल्लीमध्ये आल्यानंतर हे जे तुम्ही हॉटेल ओपन केलं, त्यामध्ये काही अशी समस्या जाणवली तुम्हाला? आली समस्या तर इथं रेंटची सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे मग आम्ही थोडं चालू करत मग वाढवले. असं एक वाढवतो आम्ही. मग ते मोठा भाऊ आणि मी सगळं 2 जण मिळून बघतो सगळं. आपल्यासोबत आहेत त्यांचे मोठे भाऊ गणेश इंगळे. त्यांच्याशी पण आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार. 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 कसं वाटतं आज दिल्लीमध्ये आपलं महाराष्ट्रीयन फूड आलेलं आहे, सगळे घेत आहेत, काय वाटतंय? खूप छान आहे. आम्हाला पण आनंद वाटतो सगळा की आम्ही इतक्या कमी वयामध्ये आणि सगळ्या गोष्टी आम्ही केल्या इकडं आणि सक्सेसफुल झाल्या सगळ्या गोष्टी. आज आणि साहित्य संमेलनमध्ये पण आम्हाला चान्स भेटला की द्यायला सगळ्यांना. आणि सकाळी ब्रेकफास्ट आणि स्नॅक्समध्ये आम्हाला खूप छान आहे की आपले महाराष्ट्रीयन लोक येतात, खात आहेत सगळ्यांना. आणि चाय पाण्याची सेवा आम्ही करायची ठरवली होती. आता 3 दिवस आम्ही करतोय रोज. जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा असं कोणता पहिला पदार्थ, महाराष्ट्रीयन पदार्थ तुम्ही दिल्लीवाल्यांसमोर, दिल्ली बांधवांसमोर आणलात? वडापावच आणला. मग वडापाव नंतर मग कांदा भजी हे त्याच्यानंतरच आम्ही फेमस झालो. मग ते आपलं दाबेली, मिसळपाव, त्याच्यानंतर आम्ही तेच चालू फेमस झालो. नंतर पोहे, उपमा सगळं चालू केलं. आता हे जे तुम्ही हॉटेल काढलं आहे आपल्या महाराष्ट्रानंतर दिल्लीमध्ये पहिल्यांदा, मग तुमच्या हॉटेलवरून काही कॉपी झाली का? तुमच्या हॉटेलनंतर कोणी काढण्याचा प्रयत्न केला का? केलेत, आहेत म्हणजे हॉटेल आहेत महाराष्ट्रीयन. त्यांना कॉपी म्हणता येणार नाही, म्हणजे ते पण महाराष्ट्रीयनच आहेत. त्यांना तर येतच या गोष्टी सगळ्या आपल्या. तर असं कॉपी म्हणू शकत नाही आपण की त्यांना पण चालतं, एवढं जमतं म्हणजे असं त्यांना. दादा, तुमचं मूळ गाव कोणतं आहे? तुम्ही कुठून इथे आला आहात? मी परळी वैजनाथ, बीड. बरं, आज जेव्हा घरच्यांना म्हणजे काही याची कल्पना आहे, त्यांना जेव्हा कळलं तेव्हा काय वाटलं त्यांना याबद्दल? तर आधी विश्वास नव्हता की आम्ही इतक्या लांब जाऊन केलंय असं. तर थोडं त्यांना इथं आणल्याच्या नंतरच भारी वाटलं की बघून, अरे छान आहे इथं. असं अजून पण वाटतं की अरे आहे काय की अजून आता 2-3 शॉप झाले तर अजून चांगलं वाटतं. दादा, तुम्हाला हे जसं तुमचं एक युनिक नाव आहे सैराट महाराष्ट्रीयन हॉटेल, हे नाव कसं पडलं, का सुचलं, याच्यापेक्षा स्टोरी काय आहे नक्की? असं आमचं जरा प्लॅन झाला की काय नाव ठेवायचं. तर काही लोकांनी शिवाजी महाराजांवरती नाव ठेवले, सह्याद्री नाव ठेवले, असं सगळे नाव होते. आणि आम्हाला असं युनिक नाव ठेवायचं होतं की
बाबा फक्त एक नाव जर ऐकलं की लोकांना लगेच कानावर पडलं की मराठी नाव आहे, आणि त्यानंतर मग खूप एकच नाव असं फेमस होतं की महाराष्ट्रामध्ये की सैराट मूवी खूप फेमस झाली. तर मग एक नाव फेमस झालं, मग आम्ही ठेवलं की ठरवलं की बाबा हे नाव ठेवायचं आम्हाला असं. तर सैराट नाव ठेवलं आणि त्यानंतर मग सैराट झालं सगळं. मग सैराट सारखी एकदम अशी प्रसिद्धी झाली की नाही? कशी झाली. आपण इथे मिळणाऱ्या जे महाराष्ट्रीयन मराठी पदार्थ आहेत, ज्यांनी त्यांच्या हाताची चव घेतलेली आहे, महाराष्ट्रीयन पदार्थांची चव घेतलेली आहे, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार दादा, आपलं नाव? माझं नाव विशाल शिंदे. काय म्हणाल दादांचे जे पदार्थ इथे आहेत, दिल्लीमध्ये स्पेशली जे महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात, त्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली आम्ही इकडे सर्व स्पर्धा परीक्षा करण्यासाठी आलेलो. मग त्यावेळेस इथं बाहेर एवढ्या लांब आपण येतो 4-5 राज्य सोडून, आणि दिल्लीमधली चव काय आपल्याला रुचत नाही लवकर. आणि मग मराठी जेवण नक्कीच घरचं आम्ही मिस केलेलं, कारण इथं किती चांगलं स्वतः बनवलं तर आईची हाताची चव जी म्हणतो आपण ती काही भेटत नाही. तर दिल्लीमध्ये कुठेही जावा तुम्ही, कारण इथं महाराष्ट्र सदन पण आहे, पण तिथंही त्या लेवलचं जेवण नाही भेटत आहे. म्हणजे नाव नाही ठेवत मी त्या जेवणाला, पण आपल्याला घरचं असं चरमरीत असं खायची सवय लागलेली असते. तर ते नेहमी आम्ही शोधत असायचो. मग आम्ही यांच्या हॉटेलला एकदा व्हिजिट दिली. मग एकदम घरची चव होती एकदम, म्हणजे जसं की, आणि कमी पैशामध्ये 70 रुपयामध्ये हे आपल्याला 2 भाज्या, वरण भात, सॅलड आणि चपात्या, 4 चपात्या अनलिमिटेड असतात. मग हे कमी पैशामध्ये चांगलं जेवण पुरवतात, हेच आम्हाला छान वाटलं. त्याच्यानंतर साबुदाणा वडा असतो उपवासाच्या दिवशी, प्रॉपर उपवासाची साबुदाणा खिचडी असते. मग त्याच्यामुळे आम्हाला ही खिचडी, आम्ही पहिले काय होतं, नवीन आल्यानंतर आम्ही उपवास धरणं बंद केलं होतं, कारण खिचडी भेटायची नाही, आम्हाला बनवता यायची नाही. आणि मग यांनी ती उपवासाची खिचडीसुद्धा सुरू केली. साबुदाणा वडे असतात, वडापाव, दाबेली, म्हणजे आम्ही रोजच खातो हे सगळं. आम्हाला खायचं असलं की आम्ही तिथं भेटतो. आणि आता एक काय झालं, ओल्ड राजेंद्रनगर सैराट नावाचा एक कट्टा तयार झाला की कुठे रे, सैराटला ये, असं झालं ते. त्याच्यामुळे ते आम्हाला फेमस झाले, ते सगळ्या गोष्टी ते फेमस झाल्यात. त्यामुळे छान वाटतं. त्याच्यामुळे त्यांचं खरंच थँक्यू सो मच, कारण आम्हाला बाहेर राहून पण जेवणाचं आम्ही काही मिस करत नाही. आणि बेस्ट गोष्ट अशी आहे की बघा काय होतं, आता गजानन महाराजांची पुण्यतिथी होती. झुणका भाकर स्पेशली दादानी बनवून ठेवलं होतं की झुणका भाकर लागते तर तो मिळेल, म्हणजे कुठं काही नाही मिळालं तरी आपल्याला सैराटला सगळं काही मिळून. दुसरी गोष्ट, सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं, आणि म्हणजे की आपण काय होतं, घराच्या बाहेर राहिल्यानंतर गणपती उत्सव असेल, शिवजयंती उत्सव असेल किंवा होळी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण मिस करतो. आम्ही यावेळेस दादांनी गणपती एवढा भारी केला होता, म्हणजे महाराष्ट्रात त्या लेवलचा जो गणपती असतो ना तसा इथं केला होता. 10 गणेशोत्सव सण थोडक्यात ना खूप मोठा साजरा केला होता. आणि होळी, मागच्या आत्ताची शिवजयंती, जवळपास 5000पेक्षा जास्त मुलं मुली त्याच्यामध्ये सामील झाले होते. डॉक्टर अमोल कोल्हे स्वतः आले होते, खासदार आपले, ते स्वतः आले होते. ज्ञानेश्वर मुळे सर आले होते, सरसचे संस्थापक सर आले होते. तर हे सर्वांनी शिवजयंती खूप एन्जॉय केली. यांच्यामुळे म्हणजे आम्हाला घरी दूर राहिल्याचा असं फील येत नाही, महाराष्ट्रात असल्यासारखं वाटतं. म्हणजे एक मिनी महाराष्ट्र झाला आहे तिकडे आता. त्याच्यामुळे त्यांचं खूप धन्यवाद दोघांचं. म्हणजे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. सुंदर सुंदर. दादा, म्हणजे सैराट महाराष्ट्रीयन हॉटेल यांची आणि तुमची ओळख नेमकी झाली कशी? फक्त खाण्यामुळे झाली, बाकी काही नाहीये. खायलाच भेटत नव्हतं आम्हाला, काय काका बरोबर का? त्याच्यामुळे आम्ही खायच्या शोधामध्ये गेलो का त्यावेळेस सैराट सापडला आम्हाला, आणि त्यावेळेस तो सैराट मूवी फेमस झाला होता. ॲक्च्युली त्यांचा आम्हाला एक किस्सा माहिती आहे, ते नागराज मंजुळे सरांची अपॉइंटमेंट घेतली होती, पण ते काही भेटली नाही. तर नागराज मंजुळे सर, तुम्ही ऐकत असाल तर नक्की सैराटला एक दिवशी. तर तुमच्या पिक्चरमुळेच ते नाव ठेवलेलं आहे. शेवटी दिल्लीलाही तुम्ही सैराट झालं जी केलातच म्हणजे. वा वा, सुंदर सुंदर. तुम्ही कोणते पदार्थ सैराट महाराष्ट्रीयन हॉटेलचे तुम्ही ट्राय केले आहेत आणि तुम्हाला प्रचंड आवडलेले आहेत? नमस्कार, माझं नाव कौशल पाटील, मी कोल्हापूरचा आहे. तर इथूनच समजून जा, कोल्हापूरचं आणि चवीचं नातं खूप जुनं आहे. स्पायसी, तिखट पदार्थ आणि चमचमीत पदार्थ हे कोल्हापूरची खासियत आहे. मग मी तर नागपूरचा आहे. आता विचार करा, एक्स्ट्रीम्स आणि सेम टेस्ट. आमचे जे नातं आहे हे चवीचं नातं आहे, ठीक आहे. मग जे तर्री पोहे असतात, पोह्यासोबत तर्री ही कन्सेप्ट, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापुरी चिकन, हे यांच्याकडे खूप चांगलं मिळतं. इथं खूप सारे त्यांनी सामाजिक कार्य पण केलेलं आहे, म्हणजे कारण मुलं इथं प्रिपरेशनसाठी येतात आणि त्यांच्यासाठी महाप्रसाद ही कन्सेप्ट, इथे लंगर कन्सेप्ट आहे पण एवढी ते नाही, पण महाप्रसाद ही गणपती उत्सव वेळी, शिवजयंती वेळी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती ह्यावेळी ही त्यांनी खूप मोठी केली. अमोल कोल्हे साहेब वगैरे मोठे मोठे पॉलिटिशियन तिथे येऊन व्हिजिट करतात. हे ह्यासाठी करतात कारण तिथली चव ही खरंच खूप छान आहे, सुंदर आहे, आणि दोघांनी खूप कष्ट केलेले आहेत. कोविडमध्ये मुलांना टिफिन पॅक करून देणे, त्यांची सोय करणे, लोकांसाठी खूप काम केलेलं आहे. आणि ते त्यांचे कष्ट इथून कदाचित आपल्याला सगळ्यांना दिसून येत आहेत आणि पुढे जाऊन खूप ठिकाणी दिसून येतील नक्कीच. माझ्या खूप शुभेच्छा आहेत. आणि सैराटची कन्सेप्ट अशी होती, कदाचित मला असं वाटतं
जसं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सरांनी जी क्रांती घडवून आणली, तशी ह्या चव आणि रेस्टॉरंट क्षेत्रामध्ये दिल्लीमध्ये क्रांती घडवून आणण्याचा यांचा कदाचित हेतू आहे आणि तो नक्कीच सार्थ होईल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर. असंच तुम्ही आपल्या महाराष्ट्राचं नाव दिल्लीमध्ये आणखी मोठं करा. धन्यवाद.